नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. खूपदा स्त्रियासुद्धा हा विचार करतात की मी सर्वांना आता नकोशी झाली आहे, मी जर गेले तर फारच यांचा सगळ्यांचा त्रास कमी होईल, मग सतत उदास राहणं, मग जेवण झोप कमी करणं, जीवाला धोका होईल असं काहीतरी कृत्य करणं, साधारणपणे अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये येणं आणि हताशपणा ही शेवटची पायरी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जेव्हा हे विचार डोक्यामध्ये येतात त्याचं पहिलं करणं की सगळ्यात सुरुवात त्याची कशी होते तर त्याची सुरुवात चिडचिडेपणापासून होते. म्हणजे माणसाची चिडचिड सतत होत असेल, त्या व्यक्तीला सतत चिडचिडेपणामुळे राग येत असेल, राग पराकोटीला जात असेल आणि एक्सेंट्रिक ते वागत असतील आणि मग एक्सेंट्रिक वागल्यानंतर त्यांना घरातले जर काही बोलत असतील, त्यांच्यावर चिडत असतील, त्यांना मूर्ख म्हणत असतील, बावळट म्हणत असतील किंवा तुझ्या मनावर परिणाम झाला आहे असं म्हणत असतील, तर अशा पद्धतीने जेव्हा कोणीही असेल, ती स्त्री असेल, पुरुष असेल, तर अशा पद्धतीने जर त्यांना बोललं जात असेल तर त्या व्यक्तीला हताशपणा येतो आणि ती हताशपणा ही त्याची शेवटची पायरी असते. म्हणून आधीच त्या व्यक्तीचा चिडचिडेपणा कसा कमी होईल, त्या व्यक्तीचा राग कसा कमी होईल किंवा ती व्यक्ती नॉर्मल कशी होईल, अशा पद्धतीने त्या व्यक्तीशी वागणं हे घरच्यांची खूप मोठी जबाबदारी असते आणि ते घरच्यांनी करायला पाहिजे. आणि तसंच मला म्हणजे ह्याच्यामध्ये किशोरवयीन मुलं आहेत हे मी सांगितलं, जास्त प्रमाण त्यांचं आहे की त्यांना नैराश्य आलं किंवा त्यांना जर का जगावंसं न वाटणं अशी मनात विचार आले तर बऱ्याचदा काय होतं की घरातले पालक जे असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांकडे ते दुर्लक्ष करतात. तर ही चुकीची गोष्ट. त्यांनी त्यांचा बदल जो होतो आहे तो जाणून घेतला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की मुलांना जर का परीक्षेत मार्क्स कमी पडले तर पालक त्यांना दोष देतात, तू मूर्ख आहेस, मग त्याची तुलना त्यांच्या मित्रांशी केली जाते. अशा अनेक गोष्टी असतात. तर ह्या गोष्टीसुद्धा पालकांनी टाळल्या पाहिजेत. खूपदा असं होतं की मुलांना शिक्षा करताना त्यांना चिमटे काढणं, त्यांच्या थोबाडात मारणं किंवा त्यांना बदडून काढणं, मारणं खूप, किंवा सतत त्यांची तुलना त्यांच्या मित्रांशी करणं किंवा तू त्या लायकीचाच नाही आहे अशा पद्धतीची त्यांच्याशी भाषा वापरणं, अशामुळे काय होतं की पालकांपासून मुलं दूर तर जातातच, परंतु त्यांना पालकांबद्दल कॉन्फिडन्स वाटत नाही की मी माझ्या मनात ही गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगू, अशी त्यांना त्यांच्या पालकांबद्दल कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाटत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने ते दूर जायला लागतात आणि दूर जाता जाता त्यांच्या मनामध्ये ही नकारात्मक भावना कधी निर्माण होते हे नाही सांगता येत. आणि त्यामुळेच या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मग त्यांना व्यसन त्यांना जवळ करावं असं वाटतं किंवा चुकीची जे म्हणजे आपण मित्र असतात त्यांच्या संगतीत चुकीची संगत ते पकडतात, असं काहीतरी होऊ शकतं. किंवा मग एकतर एकटे पडतात, मग कुणाशी बोलायचंच नाही, जेवायचंच नाही, खायचं प्यायचंच नाही, अशा पद्धतीचं सुद्धा ते सगळं करू शकतात. आणि त्यामुळेच आपण ह्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे. वेळीच त्यांना आपला आधार दिला पाहिजे, वेळीच त्यांना ह्याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे मी ही घटना जेव्हा वाचली की किती लहान 23 वर्षाचा तो जो कोणी होता, तो मुलगा 23 वर्षाचा होता आणि मला ते वाचून खूप वाईट वाटलं. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्याबद्दल आज आपण व्हिडिओ बनवावा आणि हा आपण टाकावा. कारण की त्यामुळे काय होईल की लोकांपर्यंत ही विचार पोचले पाहिजेत. आपलीच मुलं असतात, आपलीच माणसं असतात, आपल्याच माणसांना आपल्यापासून दूर करणं किंवा दूर होणं त्यांनी आपोआप असं आपलं काहीतरी वर्तन असणं किंवा आपल्या लक्षातही न येणं, म्हणजे आपलंच चुकीचं वर्तन असल्यामुळेच आपल्या घरातले व्यक्ती अशा वागत असतील असंही नाही. कधी कधी बाहेर ऑफिसमध्ये ताण असतो, शाळेमध्ये ताण असतो, शाळेमधल्या मित्रांचं वागणं चुकीचं असतं, ती मित्रसुद्धा कधी कधी त्यांना कमी लेखत असतात, त्यामुळे पण असं घडू शकतं. तर अशा वेळेला आपल्या घरातली माणसं, आपले पालक हे आपले आहेत, आपली माणसं ही आपली आहेत असं त्यांना वाटलं पाहिजे. हा एक आधार आपण त्यांना दिला पाहिजे. आणि आपण घरात समुपदेशन करण्याचा प्रयत्न नक्की करावा, पण त्याच्यातनंही जर का नाही झालं काहीच तर मात्र मग आपण हेल्पलाईनची मदत नक्की घेतली पाहिजे आणि त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कधी कधी ही लोक मनातलं बोलत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की आपण असं सांगितलं तर आपल्याबद्दल आपण वेडे आहोत असं म्हणलं जाईल. तर अशा लोकांनी असा विचारही करू नये. त्यांनी मनातलं मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि घरातल्यांनी तेवढीच त्यांना तशीच अगदी साथही दिली पाहिजे. तर मी आता इथे काही हेल्पलाईनचे नंबर्स पण देते आहे, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नंबर तुम्हाला नक्की सापडतील. असं कधी कुणावर वेळ येऊ नये, पण आलीच तर त्या हेल्पलाईनचं तुम्ही नक्कीच मदत घ्या
आणि नक्कीच त्या हेल्पलाईनची मदत घेऊन तुम्हाला जेवढं शक्य होईल त्यांना मदत करणं तेवढं नक्की मदत करा. तर मी आता इथेच थांबते आणि कधीही असं काहीही वाटलं तर अशा मनात विचार आणू नका. मूळ त्याचं आहे ते राग, चिडचिड करणं. हे नक्कीच काढून टाका. कुठल्याही गोष्टीवर चिडणं किंवा रागवणं हे कधीच सोल्युशन नसतं. प्रत्येक गोष्टीवरती खूप वेगळ्या पद्धतीने असा विचार करून त्याच्यावर आपण काय मार्ग करता येईल, काय तोडगा, आपल्या आईवडिलांशी बोला, आपल्या घरातल्या मोठ्या कुटुंबियांशी बोला, मोठ्या माणसांशी बोला, पार्टनरशी बोला. परंतु असं स्वतःला एकटं पाडून घेऊ नका. असे विचार नकारात्मक मनात आणू नका. नकारात्मक पद्धतीने जगाकडे बघू नका. जग खूप सुंदर आहे, जग खूप छान आहे, जगामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत घेण्यासारख्या. तेव्हा त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. आणि इतकं सुंदर जीवन आहे आपलं, आपल्याला इतकं छान जीवन जगता येऊ शकतं. ते जीवन आपण असंच का बरं संपवायचं, हा विचार नक्की करा आणि त्या पद्धतीने तुमची वाटचाल करा. तुम्हाला काहीही अडचण आली तर मी दिलेल्या हेल्पलाईनवर नक्की फोन करा. तुमच्याशी फोनवरतीच ते तुम्हाला समुपदेशन करतील, तुमच्याशी बोलतील. असं कधीही कुणाच्या बाबतीत कधीही अडचण येऊ नये म्हणूनच मी हेल्पलाईनचे नंबर देत आहे. तुम्ही त्या हेल्पलाईनवरती नक्की संपर्क साधा. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, कारण सध्या हे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते वाढतं प्रमाण बघून खूप वाईट वाटतं. असं वाटतं जीवन इतकं अनमोल आहे, ते असंच का बरं संपवायचं. तर त्याच्यासाठी आपण हे उपाय करायचे आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही लाईक नाही केलं तरी चालेल, तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद.